ओ ओ ओम सहना सहनो भुनक्तु वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकान्तं सर्वजी साक्षात्तं भावातीतं विपरीतं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। हे प्रभो आनन्ददाता ज्ञानरूप तेजे शीघ्र सारे दूर हमसे कीजिए कीजिए हमको शरण हम सदाचार जीवने ब्रह्मचिंतक धर्म रक्षक वीर व्रत धारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से टकर भी ना करें सत्य बोले झूठ त्यागे मेरा आपस में करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम जनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हमारा तेरे यश गाया करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। हे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो। हे शेखरा शिवराजा शंकरा हे इंदुशेखरा राजा शिवराजा शंकरा हे शंभो शंकरा राजा शिवराजा शंकरा हे शंभो शंकरा राजा शिवराजा शंकरा हे शिव शिव हर हर पिनाक वैभव राजा शंकर। हे शिव शिव हर हर पिनाक वैभव राजा शंकरा शिव राजा शंकरा नट राजा शंकरा हे शेखरा राजा शिव राजा शंकरा हे नंदिवाना राजा शंकरा हे नंदिवाना राजा शंकरा शिव राजा शंकरा नट राजा शंकरा हे इंद्र शेखरा राजा राजा शंकरा हे शिवधर फणिधर चंद्रनाद राजा शंकरा
हे शूरधर फणीधर चंद्रनादर राजा शंकरा शिव राजा शंकरा नटराजा शंकरा नटराजा शंकरा शिव राजा शंकरा हे इंद्रशेखरा राजा राजा शंकरा नटराजा शंकरा नमः पार्वती पते हर हर श्री सत्यनारायण जय जय कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ओके ना ते चालले ना 47 ओके 7 48 सुरू करायचं सर. नाही आधी 47 शांतपणे करूया परत एकदा सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे ओके. ना एक मिनिट चष्मा पुस्तक त्यातले आले एकच visual device I know you're not the last time. That's why I'm telling you. You heard the recording? No, sir. I am yet to Ah. go through. Okay. Anybody else? So last time we saw that 5 negative qualities. You asked each one of us to explain. Ainare Baba Shadripu 6. Shadripu 6 negative qualities. You asked each one of us to explain that and how to overcome that. And lastly, you explained us that it is very difficult to have a person without these 6 negative qualities. That is Kama, Krodha, Lobha, Moha, Mada, and Matsar. So how to divert this with respect to the right things, like if you should have Kam of Ishvara Nama, you should have Krodha for the Durguns that you have, you should have Lobha for Satsang, you should have Moha for Sadhana, you should have Mada, that is Ahankar for Bhakti, and Matsar, you should have jealousy for the saints that they had the darshan of Lord. Very good. कर्मण्यवाधिकार से क्या हो गया? तो वापस पढ़ेंगे वो. अरे क्या है देखो, ऐसे कर्म योगी बनना है, मतलब सारा जो कंसंट्रेशन है वो कर्म पे लाना है कि कर्म की और फल की तरफ ध्यान नहीं देना है. सारा ध्यान जो है उस कर्म पे करना है. जो कर्म कर रहे हैं सारा ध्यान उस पे लगाना है. जो फल है उसमें हमारा अधिकार नहीं है, क्योंकि फल जो भी आने वाला है वो भगवान देगा. वो सारे नियमों के हिसाब से वो फल मिलेगा. अगर हम उस फल के बारे में सोचने लगेंगे तो हम जो कर्म कर रहे हैं वो पूरे तरीके से नहीं कर पाएंगे और मतलब परफेक्शन नहीं आएगा उसमें. अगर हम कर्म फल की चिंता में अगर कर्म कर रहे हैं तो कर्म को कर्म करने में ही संतुष्टि आनी चाहिए. कर्तृत्व भाव नहीं चाहिए. कर्तृत्व भाव भी नहीं चाहिए. हाँ. Doership, when there is lack of doership, that you don't get the fruits of it. Okay. तो हर एक कर्म जो करते हैं, whatever karma we do, out of it good and bad things arise. पाप and पुण्य arise. पुण्य आ रहा है? You can hear me ना? पाप और पुण्य arise.
But when you do that thing without kartritva bhavana, the doership, then there is no question of पाप and punya, merit and sin. Example क्या देने का? Example. सर कुछ अच्छा कर्म करते हैं हम तो ये सोच के कि पुण्य मिलेगा, हाँ. वो भी गलत है ना, क्योंकि फिर हमको पुण्य कमाना है ऐसा सोच के, तो हम फिर से उस पुण्य को पाने के लिए फिर से हमको जन्म लेना पड़ेगा ना, पुण्य भोगने के लिए। पुण्य पाने का वो बाद में लगे, लेकिन while नहीं, you're doing पुण्य also भोगने के लिए कर्म फल का जो है, अगर अच्छा कर्म किया है तो उस अच्छे कर्म को भोगने के लिए फिर से जन्म लेना पड़ेगा। नहीं अच्छा कर्म करते समय भी आपको टेंशन है, अरे मुझे अच्छा, मतलब मैं वो कहना चाह रही थी कि इट विल कम इन साइकिल ओनली, वी विल रिमेन इन द सायकल ओनली, वी हॅव टू मूव, मतलब त्याच्या पलीकडे जायचंय, ह्या सायकलला ब्रेक करायचंय, तर ते म्हणजे पॉझिटिव्ह कर्माचंही आहे आणि निगेटिव्ह कर्माचं, म्हणजे कर्माचं पण आहे. दोन्ही कर्माचं आहे, तर त्याच्या पुढे जायचं तर कसं होईल की जेही आम्ही कर्म करतो ते ईश्वरला अर्पित करून करायचं आहे, म्हणजे करता पण तोच आहे आणि करविता पण तोच आहे असं. कसं माहिती का, आपण जेव्हा कुठले कर्म करतो, कुठले तर कर्मामध्ये मी करतो ही भावना असते. हा, काय काय केलं, मैंने किया. पण आता ज्या वेळेला पोटात कॉन्स्टिपेशन होतं तर म्हणतो का मी केलं, ते सहज घेऊन जातं, कारण त्याच्यात करतो त्याला काय त्या लेवल, म्हणजे मी केलं त्याचं पाप पुण्य आहे. कॉन्स्टिपेशनला पाप पुण्य आहे का? नाही. का नाहीये? कारण त्याची डुअरशिपच नाहीये. ज्या वेळेला डुअरशिप येते, मी करतो असं म्हणते तर ते बाकीच जाऊ दे, मी करता असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला एव्हरी ऍक्शन गिव्स अस मेरिट अँड सिन. अँड व्हॉट इज मेरिट अँड व्हॉट इज सिन? ज्या गोष्टीने माझं मन शांत होतं, विच रिमेन्स पीसफुल, दॅट इज मेरिट. अँड विथ दॅट ऍक्शन विच मेक्स मी रेस्टलेस, दॅट इज सिन. सिंपल डेफिनेशन आहे. तुम्ही जर तुम्हाला अप्लाय करा, कुठली गोष्ट करा, स्टडी ग्रुपला बसताना डोकं शांत आहे का? 75% लोकांचं आहे, 25% लोकांचं नाहीये, कारण घरात काहीतरी चाललंय आणि ते सोडून आपण ग्रुपला बसलोय, असं होतंय. त्यामुळे काय ना काहीतरी होत असतं, नॅचरल काहीतरी ऍबनॉर्मल काही नाहीये. पण ज्या वेळेला म्हणजे एका दिवसाचा मी उपवास करतो आणि त्या दिवशी मी चुकून खाल्लं, ते किती पाप, किती गिल्टी वाटतं, अपराधी भावना येतं की नाही. I start feeling guilty when I eat something if I have a fast. But if it's by mistake, forget it ना. त्यावेळेला कर्तृत्व भाव ईश्वराच्या चरणी अर्पण करतो, किंवा ही भावना असते की करता करिता ईश्वर आहे, मी काही नाहीच आहे. खाल्लं पण त्याची इच्छा. आपण काय, आय टेल यू, वी आर ऍब्सोल्युटली हेल्पलेस इन दिस लाईफ. आपल्याला कसं आहे माहिती का, एका गाईला ते खुंट असतं, खुंट त्याच्या भोवती बांधलेलं आहे, म्हणजे हा जीव, आणि त्या खुंटाभोवती जितकं फिरता येतं तेवढं फक्त फिरायचं आपल्याला मुभा आहे, त्याच्या पलीकडे पण जाता येत नाही. सो वी आर टाइड अप टू अ बिग स्टिक in this world, and we are just revolving around it in the circular manner. We are not got that freedom to go out of it, because that string of doership is always with us. अहंकार तो आहे. संत महात्माचं काय होतं, they break that shackles of doership and they are free in this world. त्यामुळे कुठली आपण मागच्या डिस्कस करू करता, कारण एक हाऊ दिस विल हॅपन वेन यू कम टू नो डेफिनेटली that I am not the doer, I am just a instrument in his hand. फक्त निमित्त मात्र आहे. एकत्र काय करू शकत नाही आपण. एकट्याने काय करतो सांगा बरं? हे होत नाही. श्वास घ्यायला तर ते पण होत नाही. श्वास घेणं हे होतं, ते नॅचरल गोष्ट असतात, ते ईश्वरच करून घेतो. आहे की नाही? श्वास घ्या, 5 मिनिटं श्वास घ्या जोरात, घेऊ नका, मी सांगतो मला. आणि मग आपण जे आता इतकं 5 मिनिटं श्वास आपल्याला घ्यायला लागतो, पूरक रेचक आणि काय त्या पद्धतीने, तरी आपल्याला 5 मिनिटांनी आपण दमून जातो. आणि ते 24 तास 21,600 श्वास चाललेत कंटिन्युअसली, सहज. आणि तुम्ही करताय का? ते तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही दमता, पण ज्यावेळेला सहज होतं त्यावेळेला आपण दमत नाही. तसंच आहे की जे करता करिता जो ईश्वर आहे, तो जेव्हा सगळं करतोय तेव्हा मला काय भीती कशाची आहे? आणि तो इतका कृपाळू, दयाळू, मनाचा मावाळू सगळं आहे ना, जनी जास्त पाळू काय, की तो काय सगळं बघतो ना, तो आपल्या या जीवाच्या उद्धारासाठी करतोय. लोकांना जवळ आणतो, लोकांना परत
दूर लोटतो. का करतो हे सगळं? की ओव्हर अटॅचमेंट कुठल्या गोष्टीची नको. आपण कुठेतरी अटॅचमेंट होतं की मग ते वरनं एक फटका मिळतो की आपल्याला समजतं की अरे आपण कुठे या व्यक्तीत गुंतलो होतो. काही गरज नव्हती. इट इज देअर. And whenever you have got expectations and the expectations are not met with, you feel sad or you fall in the ditch of sorrow. दुःख होतं. मग सगळ्यात सोपं काय? जे आहे ते ऍक्सेप्ट करावं. ऍक्सेप्टन्स इज द की टू सक्सेस. आय ऍक्सेप्ट अँड मूव फॉरवर्ड. है ना? लर्न दॅट. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु. अर्थ काय एक्झॅक्टली वाचतो म्हणजे विजयला समजेल. सगळ्यात महत्वाचं श्लोक यूज केलं असतं. The right is to work only, but never for its fruits. Let not the fruits of action be their motive, let their attachment to be in action. याचा अर्थ असा नाही की काय करायचंच नाही का? Does this mean you have to do nothing? That also is not implied here. कर्म करता नाही. त्यांनी सांगितलं कर्म केले की त्रास होतो, मग कर्मच करायला नको. असं गीता does not prescribe laziness. It prescribes you must be enthusiastic in doing every action. प्रत्येक गोष्टी करता उत्साह पाहिजे. ग्रुपला उत्साह का? आमच्या चेहऱ्यात असं एरंडीत बिल्यासारखं सारखं चेहऱ्यावर हास्य नाही, काय नाही. तुम्हाला समजणार कसं की आनंद मिळेल होतं तुम्हाला? की नाही? every action should be manifestation of your happiness, joy. That Lord has given me an opportunity to work in this world. But you will not get tired. See, sculptors, singers, musicians, artists, they work for hours together, 20 hours, 24 hours, 23 hours, 20 hours. But after you see they are fresh. आणि आपण अर्धा तास काम करतो ना का? की त्याच्यात त्यांचा आनंद मिळतो. इन द डुईंग दॅट व्हेरी ऍक्शन दे आर गेटिंग हॅपीनेस. अँड वी आर डुईंग ऍक्शन टू गेट हॅपीनेस. इथे फरक आहे. मी आता अर्धा तास ग्रुप स्टडी ग्रुप अटेंड करणार 1 तास आणि मग मला आनंद मिळेल. काय होत नाही आनंद विनंद. काय कधी होतं ग्रुप पासून वाट बघतो. आणि कधी कधी ज्यावेळेला मन एकाग्र होतं त्यावेळेला इतका सहज होतं ग्रुप की तुम्हाला सहवासा कधी वाटतं समजत पण नाही. दोन्हीकडनं आहे. आपला सगळा खेळ आहे ना मनाच्या श्लोकावर आहे. मनाचे श्लोक नाही, मनावर आहे. आणि मनाचे श्लोक इज if you have any difficulty anytime, I am telling you, just open that random any श्लोक from मनाचे श्लोक, that will give you the answer. नको रे मना क्रोधा खेदकारी, मना सज्जना भक्तिपंथीशी जावे. काय येईल? ट्राय इट आउट. मजा आहे. रमाकांत और क्या बोलने का है? और क्या हुआ लास्ट टाइम? What you forgot? Basically, we spoke about the 6. That was later. पहिले 20 मिनिटं विसरला का? First 20 minutes. No, first 20 minutes, it is what to do the best and leave the rest. Efficiency increases if you have no preoccupations of mind. And Sattva, Rajas, Tamas, there is a combination of all three which is being controlled by the intellect. So it is in your own, to be more efficient, you have to see that you be always in the present and don't have any preoccupations of your mind. Then no negativity will come, so you can concentrate more on your activity, and whatever actions you need to do, maybe you are forgetting something, but if you concentrate, you will remember all those things, and really the work will get done 100%. Yeah, and read those 4 points there. A real karma yogi is the one who understands. Okay. A real karma yogin is one who understands that his concern is with action alone. B, that he has no concern with results. C, that he should not entertain the motive of gaining a fixed fruit for a given action. And D, that these ideas do not mean that he should sit back quoting inaction. बस. मग तुलसीदासांनी काय म्हटलं रामचरित मानसामध्ये?
He didn't want to impress or depress anybody. इतकं त्यांनी दिले सुखी रामचरित मानस एवढं. हे मग काय म्हणलं पहिल्या श्लोकात म्हटलं स्वांत सुखाय. फक्त माझ्या आनंदासाठी मी दिलेले. बस मला आनंद मिळाला, बाकीच्यांना मिळाले तर आनंदच आहे. पण आय एम नॉट इंटरेस्टेड इन. तसंच पाहिजे आपलं ऍक्शन जे आहे ना, आपल्याला आनंद मिळायला पाहिजे त्या ऍक्शन पासून, करताना, केल्यावर नाही, करताना. कुठलंही स्वयंपाक करतोय ना, रोज स्वयंपाक करायचं आपलं, म्हणजे वी हॅव टू डू इट. मग आनंदाने का नाही करावं? जसे तुमचे व्हाईब्स असतात तसा त्याचा परिणाम होतो. रामनाम घेत तुम्ही स्वयंपाक केला तर ते सगळ्यांना आवडतो. सात्विक अन्न होतं, ते प्रसाद होतो. तेच अन्न तुम्ही आज शिवाय शाप दिले, काय माझं नशीब आहे, सारखं मला गॅस समोर उभं राहायला लागतंय, सगळे प्रकार कसं करतायत आणि मला सकाळी उठायला लागतं स्वयंपाक करायला. हे बघा, some things, that's why I said the key of success is acceptance. Once you accept your role as whatever you have been given by the Lord, there will be no problem absolutely. What my problem is, I want to become like my husband wants to become like me, the children wants to become like somebody else, and we want to play a different role, and we are not happy in the role that Lord has given us, and therefore all this starts. Think, if I am happy as a householder, homemaker, housewife, then I have my duties, I fulfill them happily. If I am giving a job like a service or whatever, I accept that. Do it happily, no. मी नेहमी सांगतो, नाही बघा, रडत कडत पण करायचंच आहे, हसत पण करायचंच आहे. मग हसत का करू नये कुठलंही कर्म? कशा रडायचं त्याच्यात? Why to cry unnecessarily? Why to repent? Why to blame? Why to complain? There are some things which are unavoidable. Now, as you have been married to your spouse, you have to live with him or her for the rest of your life. And so in that case, why then complain? And why then compare also? चांगले वाईट गुण सगळ्यांकडेच आहेत. I got good qualities, I got bad qualities. It's accepted. I accept a good quality and reject the bad, असं नाही होत ना. ओके नाही, आपलं कसं आहे माहिती का, अग्नीचा धर्म काय आहे? उष्णता देणे. त्या उष्णतेवर आपण स्वयंपाक पण करू शकतो आणि त्या उष्णतेने घर पण जाऊ शकतो कोणाला. आपण कसं करतो ते तसं. सिमिलरली ऍक्शन इज विथ मी. I have given the responsibility. If I complain and live, you'll live, but that will not be of any मजा नाही असणार त्याच्यात, मजा नाही रहेगा. But same way, if I accept what the Lord has given me, so that I can, sublimate my vasanas. काय काय माझ्या वासना ते बहुतेक ईश्वराने याच्यासाठी दिले की माझ्या वासना सगळं पूर्ण होऊ दे, म्हणून मला हे रोल दिले. तर त्यामुळे मी हे करते की मग करते काय असेल ते, जेणेकरून माझ्या वासना या कमी होतील, मिनिमाइज होतील. मग त्याचा काय प्रॉब्लेम. म्हणून कर्म करताना हे दिस 4 important things are given. First one is visual for you, I'm repeating, that his concern is with the action alone. Second one, that he has no concern for the results. Third one, that he should not entertain the motive of gaining fruit for a given action. And the last one is that these ideas do not mean that he should sit back floating in action. In short, the advice is to make the worker release himself from all his mental preoccupations, and then thus through work make him live in the joy and ecstasy of self-inspired self-forgetfulness. You have to live in that ecstasy of doing the action. अरे मला मिळालं की छान आहे, बघूया, छान मस्त करू. What ever I do, that is meditation ना. डोळे बसून कुठलं मेडिटेशन करताय? फालतू नाही. म्हणजे चांगलंच हे पण सांगतोय. फालतू म्हणजे काय? Not in that sense. But then 10 minutes of meditation and 24 hours, 23 years and 50 minutes of agitation. It will not work. आता आपण कर्मयोग करतोय, ओके नाही? वर्क इज वर्शिप अँड ड्युटी इज गॉड म्हटलं बाबाने. वर्क इज वर्शिप ना. Whatever you work, that is worship, and duty is God. The duty God has given, that is my duty. But then in that case, then you will not repent, or you will not be sad, or you will not complain. Okay, take the 40th one. Yes.
we get an opportunity, like for example, all of us being in Chinmay Mission, so suppose we get an opportunity to serve Guruji when he's there in Pune or whatever. So just as we think that that work itself is reward, because to get that work, to do that work, seva, whatever, itself is punya for us. Is that what Gurudev is trying to say here? That the work itself is his reward. What will happen after that work, the results is a separate thing. But what you're doing itself, if we consider to be a reward, that I've got an opportunity to do this, then always we will work with that full satisfaction and peace and mental, what do you Yes. say, peace. Yeah. Uh, I just remembered an example, like in Chinmay Mission only, when we get to work and we get an opportunity, it could be anything. So how we consider that to be maybe sometimes a lifetime opportunity, that okay, I'm going to get to host a program and where Guruji is going to sit and watch, or any other, just an example. But for us, that work itself is like a blessing. So if that every work is considered that way, that I'm getting to do it itself is a great thing, then the after rewards is nothing. I mean, we don't consider that to be more important. I remember, yeah, that guy who was in the parking. हाँ, The name भूल गया मैं अभी. वरुण. Varun. So 4, 5, 6 hours was in parking. He missed the entire program. But see his stress. We are still taking his name. बाकीचं नाव पण घेत नाही आपण. का? What you sacrifice, that comes out. Right? आणि कसं असतं की what are the opportunities you get. I had written to Gurudev one letter that he replied back. He said opportunities come knocking at every door. That person is successful who makes the utmost use of the opportunities given to him. आपल्याला संधी सारख्या येतात and we miss it. And then afterwards, when you look back, I should have taken advantage. And therefore, that's why an alert and vigilant mind is essential. And he further wrote, and with deep meditation, you can conquer the impossible. ना काय आहे आणि कुठलंही कर्म आहे ना वाईट नाहीये. आता आम्ही सत्यसेवकडे राहतो, सेवेला कोणाला झाडू मारायचं काम मिळतं, कोणाला बाबांच्या तिथे व्हॉलंटिअरिंग करायचं काम मिळतं, कोणाला गेट किपर करून ते नाव लिहायचं काम मिळतं, कोणाला कसलं काम मिळतं, कोणाला टॉयलेटचं मिळतं, कोणाला कॅन्टीनचं मिळतं. तर देन वी आर वर्किंग. त्यावेळेला भावना कशी असते की वी आर वर्किंग फॉर अ कॉज, फॉर द लॉर्ड. So this is not inferior, this is not superior. In fact, in Mahabharata, there is one story in which it has been cited that everyone got work to do. In the Ashwamedh Yajna of, contact, काय म्हणतात Ashwamedh Yajna, चौथं कुठलं Ashwamedh Yajna त्यांनी हे केलं होतं. What is that? What? Ashwamedh hosted by Dharmaraj Yudhishthira. Okay. Ashwamedh Yajna त्यांनी केला होता. And that time everyone got to work. Someone got to work in the home, someone got to work to welcome the guests, someone got work somewhere else to decorate, to chant stotras. Everyone got opportunity. But Krishna didn't get anything. आणि म्हणे अर्जुना, कृष्णा तुला काय काम नाही मिळालं, तुला काय काम करणार आहे? म्हणून माझं काम ऑलरेडी ठरवलेलं आहे. म्हणजे काय what work he did, what? All those people were eating, भोजन झाले की त्याची जी पत्रावळी होती ती उचलायचं काम कृष्णाने केलं. म्हणून हे पत्रावळी उचलायचं सगळ्यात पवित्र काम हे म्हणाल की ज्या वेळेला माणूस अन्न देऊन ते पत्रावळी उचलतो आणि सगळं ते काढतो, ते सगळं त्याचं सगळं पूर्ण याच्यावर येतं म्हणाल. ती गंमत आहे. कृष्णाने पण पत्रावळी उचलायला नाही, मी कृष्ण आहे, मी कशाला उचलू पत्रावळी, असं नाही म्हटलं. म्हणजे ते भगवंत जे स्वतः संत महात्माची त्या लोकांचे पत्र उचलते, मग आपण हम किस जात की पत्ती आहे. जे काही कर्म मिळतं ना त्या आनंदाने तेच सांगतं की आपल्याला सेवा करायला मिळतं हे आपलं भाग्य आहे. आणि आपण किती संधी दवडतो ना हे आपलं दुर्भाग्य आहे. आपल्या पदोपदी संधी येत असतात, पण आपल्याला आपण प्रायोरिटी दुसऱ्याला येतो की नाही. काहीतरी झाली की प्रायोरिटी दुसरी, आपल्या प्रायोरिटी दुसरी असते. सिनेमा, नाटक, सिरियल, काहीतरी फालतू गोष्टी प्रायोरिटी देत असतो. हे बघा, ज्या वेळेला वेन यू हॅव टू चूज बिटवीन युअर संसार, नैमित्तिक कर्म, your obligations and responsibility towards your family, that time that should be a priority.
It is not that you leave your son and your family hungry and you go for seva. That is not what it means. You do a responsibility, but then whenever you get time, try to make use of it in a positive manner. कुठेतरी काहीतरी काय नाही तरी बालीवर तरी घेता की नाही. बाय द वे माझ्या डोक्यात एक आले, आता करणार नाही मी, तुम्हाला सांगूनच करणार मी, तर काय करणार नाही. आय एम प्लॅनिंग टू टेक बालवर गाईड टू स्तोत्रस ऑनलाईन once a week, and 15 Bhagavad Gita chanting. What chapter she told me? 12th and 15th. Who was that? Shruti was telling me. Let us see. Someday or one day, 45 minutes will take. Maybe Sunday. Online, sir? Online. Okay. I don't know what time I'm going to keep, but that is in my mind. So let us see. Once a while, Sunday I have to keep with all your convenient time to all. तो तर सगळ्यांना येत नाहीत ना. एखादं चॅन्ट केलं तर ते आपण तुम्हाला येतात म्हणतो बालवर मधनं, तुम्हाला काही इश्यू नाही. रिवाइज होईल. We can add kids, teens, and everyone also in this because you do the thing. I have just given the idea, you add. You can do. Okay. I have just given you all work out on it, and you can make it. Maybe Sundays, if it's convenient, Sunday is also good for me. But not 1 to 4. 1 to 4, I am Punekar. I have to sleep. Any time it's good for me. Anytime. You have decided. Along the way, Raju? Even weekdays, may late evening would be fine. You all decide, Sunday. You all decide. You all decide. Now you come together and decide. I am ready. Anytime is good for me. I am giving you time also. महाशिवरात्र आहे ना, महाशिवरात्रानंतर काय येतं त्याच्यात पाडव्यापासून सुरू करू, गुढीपाडव्याला सुरू करू. गुड डे ना, मुहूर्त बघा. रामाचं स्तोत्र घेऊ त्या दिवशी, काहीतरी रामरक्षाच घेऊ. चैतन्य शिकवत, चैतन्याचं रामरक्षा छान आहे. चला पुढचा श्लोक घ्या वाच. तर ये एक बोलना था, मतलब you talked about karma yoga. हाँ. Fortunately, we have one of the great karma yogis in India today, that is Narendra Modi. So today he spoke about kartavya. He's also written in his social media saying that kartavya or duty is not an obligation; it is a dedication to nation. And in Hindi, it is a dedication to the nation. Dedication to the nation. And in Hindi, he wrote, "संकल्पों की आस है कर्तव्य, परिश्रम की परिकाष्ठा है कर्तव्य, हर समस्या का समाधान है कर्तव्य, विकसित भारत का विश्वास है कर्तव्य." ऍब्सोल्युटली खरंच आहे ना. प्रत्येक जण आपली ड्युटी केली तर आपला भारत देश कुठे जाईल ना. शेती मारत फिरण्यापेक्षा, ड्रग्स मध्ये जाण्यापेक्षा, दारू पिण्यापेक्षा आजकाल तर युथ कमवतात. सी आय एम नॉट criticizing about the fact they earn, but they lose also the same money. So Monday to Friday will work. We have got more in IT. They're getting 2 lakh, 3 lakh pay, and Saturday, Sunday they will freak out in any useless manner. Go somewhere, दारू पेंगे 60,000 रुपये. Someone is telling me इथे रिसॉर्ट आहे कुठेतरी पानशेटच्या इथे, ते मला माहित नाही, मुळशीच्या इथे सर. 1 lakh rupees for 2 days, and that is full for there are 50 rooms, but that is full for 3 months. 1 lakh रुपये एका दिवसाचे, एका दिवसाचे 1 Saturday वीकेंडचे, म्हणजे 50,000 रुपये दिवसाचे असे कपल्स येतात. अँड दॅट इज फुल फॉर नेक्स्ट 4-5 months. लोक कसे पैसे घालवतात? 1 लाख रुपये कशाला घालवायचे आणि काय मिळतात त्यांनी? आय डोंट नो. म्हणजे ते कमवायला अर्थात आम्ही वी आर कम फ्रॉम द अदर जनरेशन, की तिथे आम्हाला 300 रुपयासाठी आम्ही काय करत होतो, 700 रुपयासाठी नोकरी करत होतो दिवसभर. पण आता त्या पैशाच्या व्हॅल्यू पण आम्हाला त्यावेळेला 700 रुपये आम्ही जेव्हा कमवत होतो, आफ्टर 1 month यू हॅव टू गेट सॅलरी ऑफ 700 rupees. आता 1 लाख रुपये एकदम गेली कोणी कसं वाटतं? बट दॅट इज अ फॅक्ट ना. We are whiling away the thing. We are you know, that hallucination is there, that if you do this, that is happiness. काही नाही, सुख त्याच्यात नाहीच आहे. गंमत काय होतं की आपण वी आर सुपर इम्पोजिंग आर हॅपीनेस ऑन सम impermanent and ephemeral objects. मग माझं सुख कशात आहे? आता दारू पिण्यात हे खाणं. सुख कशात आहे? एन्जॉय करण्यात. आम्ही ट्रेकला जातो, दर आठवड्याला ट्रेकला जातो.
खूप आनंद होतात. हेल्थला ठीक आहे ना, दॅट इज होतं की बट इफ यू आर इम्पोजिंग दॅट हॅपीनेस कन्सिडरिंग दॅट टू बी युअर सुप्रीम हॅपीनेस, then you are mistaken. And for that, the cardinal rule is what? No object can give you permanent happiness. Can it give? Tell me. All any consider anything. Coffee. एकदा पिलं बरं आहे, दोनदा पिलं बरं आहे, पाचव्यांदा पिलं तर कंटाळ उलटी होईल. कुठली गोष्ट? गुलाबजाम किती खाणार? किती खाणार? You are आठवलं म्हणून सांगतो. As a child, I was 3-4 years old. 4 years, maybe 4 or 5 years old. First पण नव्हतं. My parents took me to my father's friend. गुलाबजाम होते. त्याने एक दिला, एक का दोन दिले. पण मी I got up and went and took one more from that table होतं. My father got so angry while coming back from house. अर्धा किलो गुलाबजाम आणि खा म्हणे सगळं. आणि मेड मी ईट एव्हरीथिंग. पण त्यानंतर झालं काय की नंतर इतकं नवसे आलं तर नकोच वाटतं, गुलाबजाम पोहून जात होतं. नको ते काहीच नको. तेच कुठली गोष्ट ना यू कॅनॉट गेट परमनंट हॅपीनेस आउट ऑफ इट. Like say, if you remember this rule, you will not go after this materialistic objects. पण ठीक आहे, आलं तरी आनंद, नाही आलं तरी आनंद. बोलायला सोपं आहे, पण अटॅचमेंट जे असतं ना ते खूप अवघड असतं रे. आणि त्याला इफ यू हॅव टू रिमूव्ह इट, ईश्वराची कृपाच पाहिजे. आणि ईश्वराचं काहीतरी त्याच्यात हात आहे, तिथे तुम्हाला आध्यात्मिक जोडच पाहिजे. आपण आपल्याला गेले तर खूप उदास होतो. आता एक्झाम्पल, आमचं मांजर गेले कुठे फिरून होतं ना, तिथं गेले आता 3 दिवस झाला नाही, इतकं अस्वस्थ झाले. 1-1.5 वर्ष होतं आणि गेले कुठे गेले आम्ही सर्चिंग नॉट गेटिंग. पण इट इज जर असा विचार केला की त्याचा स्वभाव धर्म की फिरायचं, ते गेले कुठेतरी रिलेटेड व्हॉट हॅपन. आम्ही बोललो नव्हतं, आपोआप आलं, गेलं आपोआप. मग काय त्रास होणार नाही. पण जर आपण असा विचार केला ना, माझं आहे, मी करणार, मग असं कुठे गेलं असेल, सगळं आलं, मग तो त्रास होतो. पण तितकं तेच सांगतो की यू हॅव टू डेव्हलप. The Lord gives us opportunity to progress and develop. I should take it in a positive way. नाही मग डिप्रेशन, डिजेक्शन, फ्रस्ट्रेशन आहेच आपल्या काय तरी. आपण आपल्याला काय मिळालं ना, ते गिव्ह एक्झाम्पल. इन Japan, there was a 5-star, 7-star hotel, and in which many guests were called, more than 700 people were called, and everything was decorated beautifully everywhere. But on one wall there was one haphazard black spot. असं छोटासा, नॉट बिग, एवढा असेल कुठे ते असं वेगळा वाकडा. आणि इनएव्हिटेबली everyone didn't notice the beauty of the hotel, but everyone was saying, why that spot is there, why that spot is there. ते काय काढात, ते काय असं काय झालं, वाय यू केप्ट दिस, इतकं सुंदर, ते काय केलंय. दॅट इज द ऍटिट्यूड ऑफ अवर माइंड. आपल्याला ईश्वरांचे इतकं छान दिलं ना, आपल्याला 2 डोळे दिले, 2 कान दिले, ऐकू शकतो, बघू शकतो, बसू शकतो, गुड हेल्थ, चालू शकतो, सगळं ते फॉरगेट दॅट. आणि एक काळ डाग कुठेतरी असेल, एक फोड आला असेल ना त्या गालावर, त्या फोडाकडेच लक्ष जातं. काय फोड आला, काय देवाला, काय एक फोड आलं, बस तसंच आहे. काय तरी किरकोळ गोष्ट घ्यायची, त्याचं काय. आणि एक गंमत बघा, विल डू अन एक्सरसाइज. एक मिनिट, पुढचा स्लो घ्यायला तुम्ही देत नाही मला. हा, एक एक्सरसाइज घ्या की I'll just tell you and you keep it in your mind. Okay. Don't close your eyes or something. Just remember. And I'll ask you then. From age 1 to 10. Okay. What was the problem and what problem did you see at that time? What भयंकर प्रॉब्लेम आहे. कोणाची भीती होती तुम्हाला त्यावेळेला? एक तर झालं टीचर्सची असेल, पेरेंट्सची असेल, मित्रमैत्रिणीची असेल, काय. Some your answer is your answer. I just give an example. Then for 11 to 20, what was your fear, or what was the problems, and what do you feel at that time? That was a very absolutely acute problem for me. Age 11 to 20. Okay. Now from 20 to 30, what was the problem, or what was the issues you had, and you said that this is absolutely impossible to come out of it, and this is very difficult, and it's a very difficult phase in my life. And from age of 31 to 40, याच्या पुढे जात नाही, because I don't know your age. 31 to 40 मध्ये काय वाटलं की कुठलं फेज होतं की मला हे काय होतं की अरे रे किती वाईट होतं, कसं होणार मला माहित नाही, असं काय होतं. प्रत्येकाचं ठरवलं, यू हॅव गॉट एव्हरीथिंग, नाऊ आय विल गो बॅक.
Now tell me that phase which was there from 1 to 10, has it got any importance in life today? आहे का? 11 to 20 त्यामध्ये होतं ते आहे का? त्याच्यात किती ग्रॅव्हिटी आहे का? 21 to 30 त्याचं एवढं ग्रॅव्हिटी आहे का तुमच्या हृदयात? झालं विषय. 31 to 40 त्याचं ग्रॅव्हिटी आहे का? The rule is that each phase comes in the lives and it passes away. परमनंट काही राहत नाही. मग तसंच आता पण आपल्याकडे काय जे प्रॉब्लेम असेल, by the time 4-5 years lapse, 5-10 years lapse, that will be a trivial thing. I will laugh over it. I was desperate for having kites when I was from 11 to 20. Or I was desperate for having a girlfriend. Or I was desperate. आता significance नाही ना काय. At that time I felt that was the entire world. तुम्हाला गाणं म्हणायचंय, मला छान गाणं गायक व्हायचंय, तर काय व्हायचं? आता ते has become that is gone and past and buried fact. तसंच आता जे आपल्याला प्रॉब्लेम्स वाटतायत ते प्रॉब्लेमच नाही आहेत. पुढे जाऊन तुम्हाला आपण हसू त्याच्यावर, कुठं प्रॉब्लेम काय आपण त्याच्यावर हाऊ डिड यू वेस्ट अ टाइम ऑन युजलेस मॅटर्स असं विचारतो. ह्याच्याने तेच सांगतं की इफ यू थिंक इन दॅट वे युअर पॉझिटिव्हिटी इन युअर माइंड विल इन्क्रीज. नाहीतर मग काय माहिती काहीतरी घेऊन बसायचं आणि त्याच्यावर निगेटिव्ह थॉट विचार करत बसायचं ना, आपलं एफिशियन्सी इन आवर वर्क डिक्रीजेस. ओके, आई आता तरी घेऊया रे. प्रत्येकाला मी चष्मा घालतो की पूर्ण काहीतरी बोलतो, मीच बोलतोय. हा, योगस्य कर्माणि योगस्य कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यौ समो भूत्वा समत्वं योग उच्यते. Read, Raju. Perform action, O Dhananjaya, abandoning attachment, being steadfast in yoga, and balanced in success and failure. Evenness of mind is called yoga. From this stanza onwards, we have an exhaustive discussion of the technique of karma yoga as conceived by Krishna in his doctrine of action and expounded in Vyasa's Gita. A complete technique of how one can live the life of a truly inspired worker is explained here, and to any careful student who understands all the implications of the terms, it must be clear that a complete effacement of the ego and its vanities is to be achieved to success in this path. And this is gained by practicing the equipoise mentioned in the previous stanzas. In this stanza, in this stanza, for the first time, the term yoga has been used in the sense of the evenness of mind through work. And before it concludes, we also get an exhaustive definition of the term yoga as used in the stanza. Evenness of mind, the tranquility of mental composure, is facing all pairs of opposites, is defined here as yoga. Fine. See, when you are doing some action, before doing the action, the peace of mind, and while doing the action, that equipoise, and after doing the action, that peace of mind. If you are balanced in all the three, your karma is proper. Perfection in action. This is the way to get perfection in action. What had happened of Arjuna? His mind had become imbalanced, and there was negative thought of how to kill his kith and kin. Okay, no? And then automatically Krishna thought, and that action will not, whatever the war he was going to go for war, that will not be perfect, and that will not get the desired results. And therefore he gave this Bhagavad Gita to him to tell him that karma or work, dexterity in work is action. Dexterity in action is karma yoga. That how beautifully you do the karma gives you the fruits of it. कसं करतो आपण कर्म? आपलं प्रत्येक गोष्ट आमचे गुरुदेव आता आमचे म्हणतात आपले गुरुदेव इतके छान देतात परफेक्शनचं. यू शुड सी रिटन लेटर्स, इतके छान लिहायचे ना व्यवस्थित.
आणि समवन टोल्ड अस दॅट स्टॅम्प वेळेवाकडे लागले ना, स्टॅम्प जेव्हा त्याचे स्टॅम्प होते ना, उजवा स्टॅम्प लावायचे, वेळेवाकडे लागले तर ते पाणी घ्यायचं, स्पंज घ्यायचं, तो काढायचा आणि परत व्यवस्थित लावायचा आणि ठेवायचा. म्हणजे आपण छोट्या इन स्मॉल थिंग्स देयर इज नो डेक्स्ट्रिटी, देयर इज नो ब्युटी इन दॅट. हाऊ कॅन यू अचीव ग्रेटर थिंग्स? छोट्या छोट्या गोष्टी छान पाहिजे. आपण कप किती वेळा धुतो दिवसातनं? 8 वेळा, 10 वेळा. कसा धुतो? भुजबुज भुजबुज भुज झालं तुला. त्यात कुठं चहा तसाच आहे का, काय आहे का, बघतो का व्यवस्थित? ते काय आहे, चालतंय, आता परत चहा प्यायचा तेव्हा व्यवस्थित धुवू. पण प्रत्येक गोष्ट तेव्हा तुम्ही सौंदर्याने कराल, तेवढं त्याच्यात सौंदर्य असेल तर ती गोष्ट इतकी सुंदर होईल आणि तसंच तुमचं मन पण तसंच होईल. काही असू दे. आता हे बघा, आपण जेव्हा देवळात झाडू मारतो जाऊन इस्कॉन मध्ये, की आता मी सेवा केली, केर काढला, सगळा सेवा झाली, गुरुदेवांच्या आश्रमात केलं, मग सेवा करावं. आणि तीच सेवा घरी जेव्हा आपण करतो तर म्हणतो मी झाडू मारते, केर काढते, तर ती पण सेवा नाही का? हे घर कोणाचं आहे? ईश्वराचं. तुझं आहे का? मग तेच कर्म जर ईश्वराच्या प्रति सेवेची भावना करून केलं तर ती पूजा होते. केर तर रोज काढतोच आहे, पण ईश्वर आहे, मंदिर आहे, त्या मंदिरातलं मी साफसफाई करतो, म्हणजे सेवा होते. ऑटोमॅटिकली तुमचं मन डायव्हर्ट होऊन त्याच्यातनं पॉझिटिव्ह भक्ती होते की नाही? मी स्वयंपाक करते कशासाठी? ते ईश्वराला नैवेद्य दाखवण्यासाठी, म्हणजे तो प्रसाद होईल. प्रत्येक गोष्टीला ईश्वराची जोड दिली ना की खूप सुंदर होतं आयुष्य. नाहीतर मग काय होतं की आपण तक्रार सारखे होते, बाकी काही जास्त नाही बोलत. पॉझिटिव्ह झालं तर पॉझिटिव्ह जाऊ, तक्रार होते, सारखे कंप्लेंट करत असतो. प्रत्येक गोष्ट करायचं त्याला पेपर असतो, पेपरची घडी नीट करा तुम्ही. पेपर काय काय लोकांच्या घरी बघा कसे पेपर असतात, एक पान इकडे, एक पान तिकडे, चुरगळलेला, पाणी पडलेलं त्याच्यावर. एका महात्म्याकडे एक सज्जन आले, तो मला ब्रह्मविद्या पाहिजे, आणि ब्रह्मविद्या तुला इतक्यात नाही मिळणार. नाही म्हणे, जाऊ दे, ब्रह्मविद्या नाही तर नाही, मला भक्ती तरी करायची, म्हणजे भक्तीचा हे द्या मला, मंत्र द्या, भक्ती कशी करायची. पण ते पण तुला जमणार नाही. मग चिडला, म्हणून तुम्ही कशावर, मी तर आत्ताच आलो, तुम्ही कशावर नाही म्हणताय? तर म्हणे, तू जेव्हा आलास तेव्हा एक चप्पल तुझी उत्तरेकडे टाकलीस, एक चप्पल तुझी दक्षिणेकडे टाकलीस, जोरात पाय आपण. तर ज्या माणसाला जे पादत्राण आपल्याला आपल्या संपूर्ण रस्त्यात काटे, झुडप, घाण याच्यापासून संरक्षण करतात, ते व्यवस्थित ठेवता येत नाही, तर बाकी भक्ती काय शिकणार? चप्पल पण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ते पण म्हणजे गंमत कसं आहे का माहितीये का? दॅट व्हॉट गुरु इज अलर्ट अँड विजिलंट माइंड, तसं आपलं मन व्यवस्थित नेहमी त्याच्यात पाहिजे, त्या ईश्वराच्या अनुसंधान. मग प्रत्येक गोष्ट करतो ते आपण छानच होईल. नाही तर मी इतका 1 लाख जप केला, उपयोग काय झाला? काही नाही, फक्त अहंकार वाटला की मग 1 लाख जप केलं. ईश्वराच्या किती जवळ आलास तू? प्रत्येक असं जेव्हा करायला लागतं तेव्हा प्रत्येक आपल्या कर्मात ईश्वरच यु नो द लॉर्ड मॅनिफेस्ट थ्रू यू अँड यू डू द वर्क. इट विल बी युअर लाईफ विल बिकम टोटली, इट विल टेक अ यू टर्न, इट विल बी ब्युटिफुल अँड डिवाइन. छोटी छोटी गोष्टी आहेत. तर आपल्याकडे कामवाले बाई आहेत, ते आपण किती प्रेमाने बोलतो त्याशी, हे कर तुला काय दिसत नाही का, असं कसं करते? आरडाओरडा करायला काय लागतं? आजकाल आरडाओरडा करत नाही म्हणा, पण बायच मिळत नाही. पण if there's a subordinate as a junior, how you speak with him in the office, and how you speak with the seniors. तिथे म्हणून सांगितलं की कर्म करायच्या आधी इक्विपॉइस, कर्म करताना बॅलन्स, आणि सॉरी बॅलन्स किंवा इक्विपॉइस, आणि आफ्टर द डुईंग द कर्म पीस ऑफ माइंड. ते तुमचं इज इट सेम, then you are doing the right action. Neither regrets of the past, excitements of the present, and agitations of the future. काय होणार आहे? आता परीक्षा देताना जर तुम्ही दुसरा इकडचा तिकडे विचार केला तर परीक्षा व्यवस्थित देऊ शकतो का आपण? मला जे काय किती 60% 70% तर मी जर कॉन्सन्ट्रेशन फोकस केलं तर मी जेव्हा हे लिहितो ना, आपलं पत्र नाही, पेपर लिहितो ना, ते व्यवस्थित लिहिन ना.
तसं आपण जेव्हा प्रत्येक कर्म करतो त्याच्यात पूर्ण लक्ष घालायला पाहिजे 100%. त्याला बुद्धिस्ट मेडिटेशन म्हणतात. बुद्धिस्ट wherever you are, whatever you are doing, put in your 100%. That is meditation. वेगळे काय करतच नाही. बिकॉज यू आर टोटली मर्जिंग इन दॅट ऍक्शन वेर तुमचा अहंकार राहतच नाही ना. जे जे No, कर्म करतो. you know the sorry to interrupt. Sir, yeah. So you know when By you the way, mention after yeah the group, just call me. 1 minute, I will forget. yeah After I the have to group, speak call to me. you too. Yeah. Sure. So the 10 minutes you had told us, right, to sit alone. So whenever I try, I'm thinking about all the problems, or you know, the whatever we are dealing with, the issues. So it's so hard when you say 10 minutes be with yourself, right? Like nothing, doing nothing, or no phone, nothing. But then the thoughts are so weird, like you get all the problems or the worries or whatever is going to happen, you know, all that only comes. So I don't know where the peace is coming in that. No, see, that there are two quiet parts in it. 2 parts in it. One is here, that is the cleansing of process is happening. Water dirt is inside, is coming outside, is getting outside. That's a good thing. And second thing, whenever the thoughts come, be aloof like a witness. Like Gurudev used to tell, the Prime Minister or President is there taking a parade, and the parade is going in front of him. Similarly, just watch the thoughts as a parade. Let the thoughts come and go. You're just giving a salute. This thought has come, very good, let it go. When you get involved in the thought, then the problem starts. When one thought is there, it's coming and going, problem nahi. When 1 + 1 happens, then 1 + 2 happens, then the 1 + 5 happens, then that chain of thoughts will give you agitation. After suppose I get a thought of drinking tea. Okay, ठीक है, I will drink tea after the group. खत्म हो गया. So tea is there. वारे मला चहा गरम पाहिजे, मग त्याला खायला भजी आहे का, मग पाव आहे का, मग ते बिस्किट कसं खायचं, मग गरम झालेला चहा कधी पिणार काय. But you are entertaining more and more thoughts with one thought. If only one thought comes and goes, problem nahi hai. But don't entertain more thoughts for that particular topic. Get my point? If you are worried about your daughter's career, so as a mother, it is natural to get worried about her. It's not nothing natural. But then you think that आतापर्यंत मी संस्कार चांगले केले तर see, everyone has bought his own नसीब with him, fortune with him. है ना? तिच्या वाचता आहे, तिचे कर्म आहे, तिला भोगायला पाहिजे. Everything happened according to his wish. We hope for the best and leave the rest. At the most, you can pray. Let her child, Lord, this is your child. You take care of her. बस. पण त्याच्यापेक्षा तुम्ही किती काळजी करणार ना. काळजीचं व्याख्या काय माहितीये का काळजीची? काळासमोर जो जिजी करतो ना त्याला काळजी म्हटलं. परफेक्ट. जो काळ आला आपल्या समोर जी जी हो याचं काय होणार असतं. आणि ते गुरुदेवांचं होतं बरं कमी सारखं वाटलं. हुचं संसारी, द माइंड हाइड्स बिहाइंड सम सारी इज संसारी. Yeah, I read that. I saw that video. ते साडीच्या मागे लागतो. कुठे मे बी इट इज लोकेशना, वितेशना, पुत्रेशना, त्याच्यात कुठे साडी असते. तर मागे लागतो त्याला संसारी म्हणून. असं आहे. एक आहे की with the satsang that we have, or that opportunity that we are getting. So the good part was that in that 10 minutes, you know, you're aware of that your thoughts, you're getting those thoughts. म्हणजे ते awareness आलंय ते बरोबर आहे. But only thing we have to work on, or I have to work on, is not to be carried away with those thoughts. That's the right word, carried away. Linger on it more. Yeah, I forgot. I mean, I didn't get that word. Carried away is the perfect word. We get carried away with those thoughts. तर विचार केला त्यावर भरकटत जातो आपण, मन भरकट. तर आता आपला काय चालू होता विषय? Dexterity and action is yoga. So action itself will give you joy or balance and equanimity of the mind, tranquility of the mental composure, facing all pairs of opposites. He is defined as yoga. हे आपण केलंय. This is the repetition. Evenness of the mind, balance of the mind, tranquility of the mind, composure, and facing all pairs of opposites is yoga. If see, there are two possibilities of every action. Any action you take.
What are two possibilities? Tell me. Either you will get it or you will not get it. Either you will success or you will fail. Einstein, before doing that experiment, failed 110 times. But he writes in his book later that each failure was a step to success. So that was that I could, you know what, negate that. They delete that possibility. Now remember how many men? 109, 108, 107. Likewise, he came to the conclusion that he found this guy, he discovered his water. Because असंच आहे की failures, if they come, let them come. They are pillars to your success later. Think every successful man who's been successful and who's been a celebrity now has been unsuccessful and failure at some point or the other in his life. Amitabh Bachchan was denied job at the All India radio station because of his voice. तुमचा आवाज खूप घुगरा आहे पटत. And that same voice became his asset in his entire life later. त्यामुळे ना दुःखाने खचून जायची आवश्यकता नाही आणि यशाने भरवून जायची पण आवश्यकता नाही. No need to get depressed by the sorrows or no need to get elated by the joys. That balance of mind is expected here. सुखात आणि दुःखात समत्व पाहिजे. आपण बघितलं ना, सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभ जया जय. हॅपन काय होतं ठीक आहे ना. आणि one thing is there in life and we'll go ahead, that whatever you have to get, no, you'll get. And whatever you have not to get, you'll never get. Remember this. आणि त्यामुळे ना काय तुम्हाला जे मिळायचं ते कसं येईल ना तुम्हाला पण समजणार नाही. आणि जे तुम्हाला मिळायचं नसेल तर तुम्ही किती काय डोकं आपलं तुम्हाला मिळणारच नाही. मग असं असताना आपल्या हातात काय नसताना आपण कशात अहंकार करायचा, कुठलं तुझे कर्म मी करतो म्हणायचं. काय झालं रमाकांत? असलं रमाकांत काय झालं? Many times we think that the outcome should be as we want, but many times it is not there. But in the process, we learn a lot of things, and then time comes when you feel God does things for your good only. So Yes. you are expecting a result as you want is not proper every time. See, God looks at your life in total from above. असा विचार करा. Entire life is watching, and you're in that tree only with a small incident in your life. Last time I told you, if I had not failed in that oral, I would have never become a lawyer, advocate. ते त्यावेळेला समजत नाही. त्यावेळेला खूप देवाचा राग येतो. इतकं देवाचं कोण पण मला 2 मार्क दिले फक्त तेवढंच काय झालं असतं. You don't know what is his ways are very different. And there is a famous sentence. He is a true devotee who knows to love my uncertainty. Unpredictable आहे तो. कधी काय करायचं तुम्हाला समजणार नाही. Uncertainty, if you start loving is uncertainty ना, मग मजा आहे. अरे आज ऐसा आहे का रे? You start enjoying. आज माझ्या नशिबात अपमान नाही वाटतं. वा सकाळपासून लोक माझा अपमानच करतात. मस्त. आज जागतिक अपमान डे. आज लोक आपल्या शिव्या घालतात का? मस्त शिव्या घाला. काय बिंदास आयुष करत. तुम्हाला मजा वाटते ना घाला. एकही दिवस नो 2 days are equal. काय ना काहीतरी होतं रोज, काय ना काहीतरी म्हणून संसारातीचे संसार म्हटलं. त्यावेळी गुरुदेव म्हणायचं ना, जग 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 इज जगत. दॅट इज ऑलवेज चेंजिंग. इज जगत सारखं बदलत असतं. एक आजचा दिवस तुझ्यासारखा नसतो. तरी तुम्ही आरशात स्वतःला बघितलं मी कालच्यासारखी दिसते म्हणाले तर तुमचं शरीर बदललेलं आहे. 15 वर्षापूर्वीची विजय आणि आताची विजय किती जमीन आसमानचा फरक आहे का नाही? काहीच परमनंट नाहीये. आता माझी डेअरी सुटली. अशी डेअरी तुम्ही इमॅजिन तरी केली होती का बालविहारमध्ये? नव्हती. कसं वारी बघत होता, उड्या मारत होता. जिना चढायचं म्हटलं की फापा होतोय. मग काय सगळं एन्जॉय करायचं. ठीक आहे ना, आपण आपलं कर्तव्य करायचं बस. बाकी काय ठीक. चलो आगे कितना हो गया? 6 आया है. एवढं संपव यार. संपवणार नाहीच आहे. थोडं वाच. रीड रवी. Who was reading? Raju was reading.
Define thus the term yoga. Defined thus, the term yoga indicates a special condition of the mind in which it comes to a neutral equilibrium in all the ebb and flow of life states. The instructions in this stanza advise us that desireless action can be performed only when one gets completely established in yoga. Here the term precisely paints what Vyasa's definition means. Not only is it sufficient that a true worker should act in the world, established in equipoise and equanimity, but he should, amidst the changes of the world, also reinforce this poise through an enunciation of his attachment, sangha, to the immediate fruits of his actions. Continue, sir. It can see the world is changing as we discussed earlier. सारखं जग बदलत असतं हो की नाही, सारखं काहीतरी होतंय. हे तरी आता जर मी म्हटलं की माझ्या तरुणपण जे जग होतं तसं मला आता पाहिजे. हमारे कैसे था ना, ट्रैफिक कमती था, people were organized, traffic police no one used to go from no entry. सगळं छान होतं आयुष्य. आता बघ कसं झालंय, कोण कसं येतं, काही जातं. But then if you adapt to the changes, then you become successful. If you rest, you rust. Likewise, if you have adapted, like I'm telling from my own experience, that in our times, 90s, 1990, up to 2002, 2003, there were many advocates who were brilliant and shining. But then when the computer age came, they refused to learn computer. They didn't adapt to the computer. And then within 2 or 3 years, they were just brushed off. They're sidetracked totally. Because if you cannot compete with the world with the changes, nowhere you cannot remain. आता 2000च्या आधी कुठे मोबाईल होते सांगा बरं, काय होतं? तरी आनंदात होतो की नाही आपण? का नव्हतो? Everywhere, every moment, every jiva seeks joy in something or the other. Because our aim in our life is to be happy, isn't it? आपण सगळं कशासाठी करतो बरं? सगळं स्टडी ग्रुप अटेंड करणं, संसार करणं, कामाला जाणं, काय रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे ठीक आहे, ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी इज ओके, फंटॅस्टिक. बट वी आर ऍट द कोर ऑफ इट, वी आर डुईंग इट फॉर हॅपीनेस, जॉय. मी असं केलं की मला त्याच्यातनं समाधान मिळेल, आनंद मिळेल, तृप्ती मिळेल, म्हणून मी करतो. मग जर असं असेल तर मग कर्म केल्यानंतर मग मी वाट बघेल आणि मग त्याच्यात जॉय होईल. इथे असं सांगतात की कर्म करता करताच वाईल्ड कॅट टू हॅव दिस ॲटिट्यूड ऑफ सॅटिस्फॅक्शन, ऑफ काय म्हणतात त्याला, तृप्तीला काय शब्द आहे इंग्लिश मध्ये, नाही आठवत, काय ग? Contentment. Spirit, that spirit of contentment, joy, peace, that should be there while doing your duty. Why keep it for the later life? मी असं करीन मग मला आनंद मिळेल. कशाला? आता आनंद घे ना. मग आताचे दिवस काय तू असं घालवणार घालवणार दुःखात. आणि आता मगाशी आपण बघितलं की प्रत्येक फेज चेंज होत असते, त्याच्यात काही फरक पडत नाही. आता जे आपल्याला दुःख वाटतंय, म्हणजे माझी आई जेव्हा गेली तेव्हा जे 10, 15, 20, 1 महिना 2 महिने होते ते जितके वाईट होते, अचानक गेली तो शॉक भयंकर होता. पण आता आय एम एबल टू टेल, आफ्टर 7-8 years आय एम एबल टू टेल द सेम थिंग ॲज अ विटनेस. काय होत नाही, काही फरक पडत नाही. उलट कधी गेली तर तारीख पण विसरत होते. यावर्षी माणूस जातो रे, जगात प्रसंग खूप येतात, पण त्या प्रसंगात गुरुजीने ते सांगितलं होतं त्या म्हणे तुषार रडू नको, आईने तुला सगळं दिलेलं आहे, कबूल आहे, आठवण येणं साहजिकच आहे, पण डोंट बी सॅड बिकॉज ऑफ हर डिमाइज, बट यू रिमेंबर हर अँड हर मेमरीज अँड गेट इन्स्पिरेशन फ्रॉम दोज मेमरीज. किती छान सांगितलं. इफ अ पर्सन passes away,
If you take inspiration from those memories, then you learn and you proceed ahead. अरे माझी आई होती, तिने जप करत होती, तिने माझ्या संस्कार केले, छान केले. आज जर मी विचार केला तर मला त्या आठवणीचा पण पॉझिटिव्हिटी मध्ये घेता येईल. ती गेली, आता काय करायचं, असं काही नाही होत आहे. म्हणून म्हणते ना त्याच्यामध्ये गीतेमध्ये आतर्क्यानं घडले काही जरी अकस्मात. आतर्क्य नाही घडलंय काही. It is not, it had to happen. It is inevitable. But अकस्मात घडला, all of us it happened. That we are not prepared for. And that time, this adhyatma, this devotion, this setting of your in the study group, it helps. प्रसंग कसे येतात आयुष्यात, पण त्याला आपल्याला तोंड देताना आपल्याला ईश्वराची जेव्हा भक्ती करतो आणि ईश्वराचा जेव्हा श्रद्धा असते, तेव्हा आपल्याला खात्री असते की देव मला ह्याच्यात पण काढून घे, बाहेर काढून घे. कृपाळूपणे अल्प धारिष्ठ पाहिजे, सारखं सांगतो ना मी. थोडस धारिष्ठ बघ, थोडस किंचित, तुम्ही किती आहे. पण तेव्हा आपण पूर्ण शरण जातो ना, तर त्याच्यात आपला इतका प्रेम, दयाचा प्रेमाचा भाव, कृपाळू काय सर, हो ऍक्च्युली मला मुलाला घ्यायला जायचंय क्लासमधनं, तर मी हो ड्रॉप ये करते. झालं, आपण करतो. हरिओम. 2 मिनिटात बंद कर. हरिओम. इतका दयाळू मवाळू सगळ्यांचा, इतकं तो प्रेम करतो, तर ही शुअरली विल टेक अस आउट ऑफ दॅट सिच्युएशन. ओके ना, ही श्रद्धा पाहिजे. इव्हन दिस विल पास अवे. कुठली गोष्ट परमनंट राहिली सांगा बरं. चांगलं वाईट दोन्ही जात आहे. मग ते जर श्रद्धा असेल तर आपण तरुण जाऊ, आणि जर आपण भक्तीची जोड दिली तर आपल्याला ते तितकं त्याची ग्रॅव्हिटी वाटणार नाही. जपानी तुमच्या साधनेने काय होतं की जे दुःख येते किंवा जे प्रसंग येतात चांगले वाईट, त्याची ग्रॅव्हिटी वाटत नाही. नाहीतर मग खचून जातो. माणसं बघितले ना कसे होतात. That balance of mind is taught in the Gita. That equipoise. While before doing the karma, while doing the karma, and after doing the karma action. Okay. We'll stop. Anything else? काय सांगायचं आहे का विषय तुला? No, sir. He who In our college, lives- there was a famous sentence: perfection is not a small thing, but small thing makes perfect. Yes, absolutely. छोट्या छोट्या गोष्टीचं परफेक्शन येतं. कसं ठेवतो, कसं व्यवस्थित राहतो. Your actions determine your personality and your character. But let it not be an obsession, or let it not be a punishment to their family members. नाही तर आपलं परफेक्शन पाहिजे, लोकांनी वागत की आपल्याला त्रास होतो. हे नको. आपलं आपल्यापेक्षा ठेवावं. I'm very punctual. And you are not punctual. मग सुरू झालं फ्रिक्शन आणि ब्लड प्रेशर वाढतो. दुसरं काय होत नाही. Then it leads to ego. इगो पण नाही, त्रास होतो रे. इगो सगळं नंतरच. पण त्रास कशाला करून घ्यायचा आपल्याला. Everyone has his own life. Everyone has. We are at the most I can tell. बाबा रे काय म्हणतो मी सारखं, हा खड्डा आहे, खड्ड्यात पडू नको बरं, खड्ड्यात पडलं तर लागेल. नाही मला खड्ड्यातच पडायचं, नको रे लागेल. पडतो खड्ड्यात. मग काय करतो, बाबा खड्ड्यात पडलो, आता काय करू, हे हात देतो, ये वर बाबा. आपणच हात देतो, त्याला वर काढू. असंच आयुष्य आहे. गुरुजन सद्गुरू आपल्याला सांगत असतं, बाबा रे संसारात खड्डा आहे, पडू नको. नाही आम्हाला पडायचंच आहे. पड, दुःख होतं, आता काय करू, ये हात देतो, ये बाबा. साधना कर, जप कर, त्याच्यात बाहेर काढ. असं प्लेच घ्या कोणीतरी. रमाकांत वाचायचं त्याची वाचायला आहे ना सगळं. Okay, I will take. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. We stand as one family, bound to each other with love and respect.
We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is a devotion to the Supreme Self. We know our responsibilities, give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat Hari Om. Hari Om. All of it. Hari Om. Hari Om.